हॅलो फ्रेंड्स, राम राम मंडळी. जसे की आपण काल परिचय बघितला, आपलं इंट्रोडक्शन बघितलं की इंग्लिशमध्ये काय काय गोष्टी असतात. ठीक आहे. तर आता अगोदर काय झालेले 2019 मध्ये पेपर झालेले, तर त्यानंतर 2024 मध्ये किंवा 23 मध्ये पण पेपर झालेले. तर ठीक आहे. तर ह्या ज्या गोष्टी येतात की आता पेपर नक्की कसे आलेले, तर त्याच्या प्रश्नाचं स्वरूप काय येतं. आता 2019चं काय होतं की ते ऑनलाईन झालेलं होतं, बरोबर, दुसऱ्या कंपनीने घेतले होते. पण 2023चे पेपर TCS ने घेतले होते. कोणत्या कंपनीने घेतले होते? TCS ने घेतले होते, बरोबर. आता TCSचा नक्की फॉर्मॅट काय असतो, त्याचे प्रश्न कशा स्वरूपाचे येत असतात. तर आधी आपल्याला कोणताही अभ्यास करण्या अगोदर आपल्याला काय बघावं लागत असते, आधी आपल्याला प्रश्नाचं स्वरूप बघावं लागत असते. प्रश्न कशा स्वरूपाचे असतात, मग ते फिल इन द ब्लँक्स मध्ये येतात का, आर्टिकल येते का, प्रिपोजिशन येते. ह्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही बघत असताना त्याच्यानंतर तुम्ही अभ्यास करायला सुरुवात केली. थोडंसं एकदा प्रश्न आपण बघू, त्यानंतर पुन्हा आपण आपल्या याच्याकडे वापस येऊ. ठीक आहे. तर नक्की 2023-24च्या वनरक्षक भरतीमध्ये पेपर कसे आलेले, तर या प्रश्नाचं किंवा आपण जी PYQ सिरीज आपण असं म्हणू शकतो, त्याला PYQ सिरीज नवीन चालू करणार आहे, बरोबर. तर हे प्रश्न स्वरूप कसे असणार आहे, नक्की कशाचे प्रश्न येऊ शकतात तुम्हाला, बरोबर. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी तुम्हाला इथे आपण बघणार आहोत. तर आपण काय करू, चला आजपासून PYQ सिरीज चालू करूया. ज्यावेळी आपण 2023चा प्रश्नपत्रिका झालेले आहेत, ज्या TCS ने घेतलेल्या आहेत. इम्पॉर्टंट आता सध्या दोनच नावाजलेल्या कंपन्या आहेत. एक महत्वाची इम्पॉर्टंट आहे की TCS आहे, आणि दुसरी कोणती आहे, IBPS, बरोबर. या दोन कंपन्या सरकारनं काय केलेल्या आहेत, नामित केलेल्या आहेत, बरोबर. आता जे मागचे पेपर आहेत घेतलेले TCS न, आता आधी आपण काय करू, आधी प्रश्नाचे स्वरूप बघू कसे आहेत. ठीक आहे. तर मग चला आपण आजच्या आपल्या पहिल्या लेक्चरला सुरुवात करूया. ठीक आहे. तर पहिलाच आपला प्रश्न आहे. ठीक आहे. पहिला प्रश्न बघा, एकदम शांततेत. ठीक आहे. आधी प्रॉपर प्रश्न वाचा, त्याच्यानंतर प्रॉपर गोष्टी करा. ठीक आहे. तर पहिला प्रश्न आपला असा सांगतो, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन, फिल इन द ब्लँक्स. मी कालच तुम्हाला काय म्हटलं होतं की नक्की प्रश्नाचे स्वरूप कसे असतात. बघा, हे बघा, फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरा, गाळलेल्या जागा भरा, बरोबर. मराठीमध्ये आपण असंच म्हणतो ना. तर मग आता प्रश्न काय आपला, पहिला प्रश्न असा सांगतो, द कार क्रॅश, रिकामी जागा, द डिव्हायडर, द कार क्रॅश, द डिव्हायडर. आता हा झाला आपला पहिला प्रश्न. याला 4 ऑप्शन येतं. पहिला ऑप्शन आहे ऍट, नंतर फ्रॉम, इनटू, अप. आता मला सांगा, हे जे रिकामी जागा आहेत, बरोबर, ही रिकामी जागा आहे, ही नक्की कशाच्या स्वरूपात आहे, बरोबर. मग हे तुम्हाला ऍट, फ्रॉम, इनटू हे जे दिसतात, हे तुमचे काय येतं, प्रिपोजिशन. काय मित्रांनो, प्रिपोजिशन. आता तुम्हाला काल सांगितलं होतं, प्रिपोजिशन आधी असू शकते, वाक्याच्या मध्ये असू शकते, वाक्याच्या शेवटी पण असू शकते, बरोबर. याला काही बंधन आहे का, नाही. प्रिपोजिशन, ज्याची पोझिशन कुठं ठरलेली नसते, बरोबर, त्याला प्रिपोजिशन म्हणायचं, बरोबर. आता मला सांगा, द कार क्रॅश. आता तुम्ही म्हणसाल, सर आता आम्हाला इंग्रजी येतच नाही, पण काही शब्द असे असतात की तुम्हाला इंग्रजी, त्याच्यामध्ये मराठी पण तुम्ही करू शकता. आपण काय करू, याला थोडंसं मराठीमध्ये समजून घेऊया, बरोबर. मग ज्यावेळेस तुम्ही मराठीमध्ये समजा, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी कळतील. द कार क्रॅश, रिकामी जागा, डिव्हायडर, बरोबर. ऑप्शन आपले ऍट, फ्रॉम, इनटू आणि अप. किती ऑप्शन येतात, 4. ठीक आहे. मग आपल्याला आता बघत असताना आपण काय बघू, आधी त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून बघू. कार क्रॅश, कार काय झाली, क्रॅश झाली. काय झाली, क्रॅश झाली. आता क्रॅश होणे म्हणजे काय होते, सरळ किंवा कशाला तरी धडकणं. द कार क्रॅश द डिव्हायडर, कशाला धडकली, डिव्हायडरला धडकली. आता बघा, मी शब्द सांगताना काय सांगायला लागलो, डिव्हायडरला धडकली. आता मला सांगा, डिव्हायडरला, ला, बरोबर, ला. ठीक आहे. आता मला सांगा, याच्यापैकी 4 ऑप्शन पैकी आपलं बरोबर जे उत्तर आहे ते कोणतं आहे, इनटू. इनटूचा अर्थ काय होतो मित्रांनो, ला. काय होते, ला. आता टाकून बघा बरं, द कार क्रॅश इनटू द डिव्हायडर. ती कार डिव्हायडरला जाऊन धडकली, बरोबर. काय, बरोबर. आपण आता हे सांगत असताना तुम्हाला बाकी पण सांगावं लागलं. ठीक आहे. तर बघा, पहिला ऑप्शन आहे ऍट. ऍट काय सांगतो मित्रांनो, ऍट तुम्हाला एखादं ठिकाण सांगतो, बरोबर. ऍट येथे, तेथे, बरोबर. ऍट सरळ काय आहे, एखाद्या ठिकाणाबद्दल माहिती सांगते. एक्झाम्पल, ऍट पुणे. ठीक आहे. दुसरा ऑप्शन फ्रॉम. फ्रॉम म्हणजे काय होतं मित्रांनो, पासून. फ्रॉम म्हणजे काय होते, पासून. समजा सकाळ पासून, फ्रॉम मॉर्निंग, फ्रॉम इव्हिनिंग. ठीक आहे. तर याला काय म्हणायचं, पासून. ठीक आहे. तिसरा ऑप्शन तुम्हाला काही सांगायची गरज नाही.
ठीक आहे. आणि चौथा ऑप्शन आपला अप म्हणजे वर. अप म्हणजे काय होते वर, अप वर. बरोबर, नदीच्या वर पूल आहे, नदीच्या वर पूल आहे. ठीक आहे, तर हे लक्ष ठेवा. आपलं बरोबर उत्तर किती आहे इन2. चला मित्रांनो दुसरा क्वेश्चन बघूया आपण. दुसरा क्वेश्चन बघूया. ठीक आहे, दुसरा क्वेश्चन काय सांगतो मित्रांनो, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन, पुन्हा फिल इन द ब्लँक्स. काय आहे, पुन्हा काय आलेलं आहे फिल इन द ब्लँक्स. आता बघा, वेअर इज द चाइल्ड, रिकामी जागा वॉज क्राईंग. वेअर इज द चाइल्ड, रिकामी जागा वॉज क्राईंग. बरोबर, आपले ऑप्शन येतं मित्रांनो, पहिला शी, दुसरा ऑप्शन आहे हू, तिसरा ऑप्शन आहे इट, चौथा ऑप्शन आहे विच. काय येतं, 4 ऑप्शन आहे तिला. तर बरोबर ऑप्शन काय आहे ते सांगा आपल्याला. ठीक आहे, तर आपण आधी काय करू, आधी याला मराठी ट्रान्सलेट करून बघू. ठीक आहे, कारण की आपण बरेच जिल्हा परिषद मधून आलेले आहे, त्यामुळे आपल्याला मराठीत सांगणं इम्पॉर्टंट. ठीक आहे, वेअर इज द चाइल्ड. आता बघा, वेअर इज द चाइल्ड, ते बाळ कुठे जे की रडत आहे. ते बाळ कुठे जे की रडत आहे. जे ते, मला सांगा बरं, जे ते आपण मराठीत काय म्हणतो, संबंधी सर्वनाम. काय म्हणतो याला, संबंधी सर्वनाम. यालाच मराठीत किंवा याला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं आपण, रिलेटिव्ह प्रोनाउन. म्हणजे हा जो आपला प्रश्न आहे, हा प्रश्न कशावर संबंधित आहे, प्रोनाउन. कशा संदर्भात आहे मित्रांनो, प्रोनाउनच्या संदर्भात हा आपल्याला प्रश्न आहे. बरोबर, आता मला सांगा, शी, शी म्हणजे काय होते ती, शी म्हणजे काय होते ती. त्यानंतर हू, हू, हू. त्यानंतर इट आणि विच. बरोबर, तर आपलं जे उत्तर आहे बरोबर ते सांगण्या अगोदर मी तुम्हाला आधी एक्सप्लेन करतो. हू, जे ते. बरोबर, त्यानंतर इट, इट हे मित्रांनो खास करून कशा एखाद्या याच्यासाठी आपण वापरतो, एखाद्या काय म्हणतात त्याला वस्तूसाठी सुद्धा वापरतो. आणि विच, विच मध्ये, विच साठी पण एखाद्या व्यक्तीसाठी आपण या गोष्टी वापरू शकतो. पण हू हा जो शब्द आहे, हू आपण खास करून सजीव घटकासाठी वापरतो. कशासाठी, सजीव घटकासाठी. आता टाकून बघा, टाकून बघू आपण. चला, वेअर इज द चाइल्ड हू वॉज क्राईंग. वेअर इज द चाइल्ड हू वॉज क्राईंग, ते बाळ कुठे जे की काय रडत आहे. म्हणजे याचा अर्थ आपलं बरोबर उत्तर किती आहे, हू, जे ते. बरोबर आहे, तर लक्षात असू द्या. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न बघू आपण. त्यानंतर प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग गिवन इन द प्रोव्हर्ब. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग गिवन इन द प्रोव्हर्ब. प्रोव्हर्ब म्हणजे काय मित्रांनो, म्हणी. प्रोव्हर्ब म्हणजे काय होते, म्हणी. काय होते, प्रोव्हर्ब म्हणजे म्हणी. प्रोव्हर्ब म्हणजे काय, म्हणी. आता आपला काय आहे म्हणी बघा, डोंट पुट ऑल युअर एग्स इन युअर बास्केट. डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. बरोबर, आता मला सांगा याचा मराठीमध्ये मिनिंग जर करायला गेलं तर काय होते, की तुम्ही एखाद्या दुकानामध्ये गेले, दुकानदाराकडे सगळे काही अंडे आपण खरेदी केले. बरोबर, किराणा दुकानावर गेले, तिथे आपण अंडी खरेदी केले. बरोबर, तर दुकानदार तुम्हाला काय सांगतो की डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. तुम्ही जे काही अंडे घेतले, 15-16 जे अंडे घेतले, ते एकाच बास्केटमध्ये टाकू नका. एकाच बास्केटमध्ये टाकू नका, अन्यथा काय होईल, त्याचं नुकसान होईल, ते फुटून जातील. ठीक आहे, तर आता आपल्याला एकदा ऑप्शन बघू आपण. ठीक आहे, पहिला ऑप्शन आहे डोंट रिस्क एव्हरीथिंग इन वन बिझनेस. दुसरा ऑप्शन काय सांगतो मित्रांनो आपला, डोंट टॉक, डोंट टॉक टू एव्हरीवन टू मीट. आता बघा, डोंट टॉक एव्हरीवन टू मीट, एव्हरीवन यू मीट म्हणजे तुम्ही ज्याला ज्याला भेटचाल, तुम्ही ज्याला ज्याला भेटचाल त्याच्या संग कोणत्याही प्रकारचं बोलणं करू नका. मला सांगा याच्याशी याचे काही घेणं देणं आहे का, काही घेणं देणं आहे का, काहीही घेणं देणं नाही. डोंट पुट युअर एग्स इन युअर बास्केट म्हणजे तुमचे जे अंडे, तुमची जी रिस्क आहे, तुम्ही एकाच गोष्टीमध्ये टाकू नका. मला सांगा आता तुम्ही ज्याला भेटले तर तुम्ही बोलूच नका. काही याचा काय अर्थ आहे का, काय अर्थ लागते का, लॉजिक लागते का, काहीच लॉजिक लागत नाही. आता दुसरा बघा, डोंट कीप युअर फूड अनकव्हर. डोंट, आता तू काही एखादा पदार्थ घेतला खायला, बरोबर, दुकानामध्ये गेले एखादा पदार्थ घेतला खायला, बरोबर, आता त्याचं काय म्हणणं, डोंट कीप, कोणतंही जे फूड तुम्ही घेता किंवा जे अन्न तुम्ही घेता ते अनकव्हर करू नका. काही लॉजिक लागलं त्याच्यामध्ये, अनकव्हर करू नका, काहीच लॉजिक लागत नाही, काही घेणं देणंच नाही ना. हे वेगळं हे वेगळं, याचं पण येत नाही काय उत्तर. त्यानंतर तिसरं म्हणते, सॉरी चौथं म्हणते, डोंट आस्क एनीवन फॉर हेल्प. डोंट आस्क एनीवन फॉर हेल्प, कोणालाही मदतीसाठी बोलवू नका.
आता अंड्या टाकण्याचा कोणाला मदतीने बोलवायचं काही अर्थ लागला का नाही, आपल्याला ही जी म्हण दिलेली आहे त्या म्हणीचा आपल्याला प्रॉपर अर्थ जाणून घ्यायचा आहे, बरोबर आहे. तर मला सांगा हे पण येत नाही, मग उत्तर कोणतं येते? 1 नंबरचं. कोणतं उत्तर येते? 1 नंबरचं. याचा अर्थ काय आहे? डोंट रिस्क एव्हरीथिंग इन वन बिझनेस. ज्यावेळेस तुम्ही पैसे एखाद्या बिझनेसमध्ये टाकत असताना मित्रांनो, तर ते एकाच बिझनेसमध्ये नाही टाकले पाहिजेत कधीच, बरोबर आहे. कारण की शेअर मार्केट काय होते, कधी अप होते, कधी डाऊन होते, कधी अप होते, कधी डाऊन होते, खालीवर हे शेअर मार्केट. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या बिझनेसमध्ये तुमचं काय आहे ते पैसे टाका. म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ होतं की एकाच बिझनेसमध्ये रिस्क घेऊ नका. काय होते? एकाच बिझनेसमध्ये रिस्क घेऊ नका, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या बिझनेसमध्ये तुम्ही रिस्क घेऊ शकता, ठीक आहे. म्हणजे काय होते, एकाच प्रकारच्या थैलीमध्ये तुम्ही अंडे टाकू नका. अंडे टाकले तर सगळे अंडे काय होतात? फुटून जातात. याचा अर्थ तसंच आहे किंवा एकाच बिझनेसमध्ये सर्वचे सर्व पैसे ऍड करू नका, अन्यथा तुमचं काय होईल? नुकसान होईल. तर आपलं बरोबर उत्तर काय मित्रांनो? 1 नंबरचं. बरोबर उत्तर किती आहे मित्रांनो? 1 नंबरचं. लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, त्यानंतरचा प्रश्न आहे हे बघा, सिलेक्ट द करेक्टली स्पेलिंग सेंटेन्स. मी तुम्हाला मगाच काल सांगितलं होतं, बरोबर, किंवा स्पेलिंग सेंटेन्स, बरोबर. आता बघा काय प्रश्न आहे, सिलेक्ट द करेक्ट स्पेलिंग. स्पेल्ड म्हणजे काय ते सरळ सरळ स्पेलिंग, बरोबर. काल सांगितलं होतं स्पेलिंग येईल तुम्हाला, फिलिंग द बँक, बरोबर, अलग आणि स्पेलिंग. बघा आता या स्पेलिंग पैकी तुम्हाला 4 वाक्य सेम दिसतील, पण 4 वाक्य सेम नाही. 4 वाक्य सेम दिसतील पण 4 वाक्य सेम आहेत का? थोडासा काहीतरी डिफरन्स आहे. तर तो डिफरन्स नक्की कसा आहे ते बघायचं आपल्याला, ठीक आहे. आता बघा पहिलंच वाक्य आपलं, पहिलं वाक्य काय बघा आपलं. पहिलं वाक्य मित्रांनो, वी लॉस्ट द रिसिप्ट गिवन बाय द शॉपकीपर. आता मला सांगा दुसरं वाक्य पण आपलं, वी लॉस्ट द रिसिप्ट गिवन बाय शॉपकीपर. तिसरं वाक्य पण सांगते वी लॉस्ट द रिसिप्ट गिवन बाय शॉपकीपर. चौथं वाक्य पण सांगते वी लॉस्ट द रिसिप्ट गिवन बाय शॉपकीपर. ज्यावेळेस तुम्ही किराणा दुकानावर गेले, एखाद्या हॉटेलमध्ये गेले, त्या हॉटेलवाल्यानं किंवा किराणा दुकानावाल्यानं तुम्हाला एक पावती देत असतात, बरोबर आहे, तुमचं बिल देत असतात एकंदरीत सगळं, बरोबर आहे. तर ते बिल ज्यावेळेस दिलं, ते बिल माझ्याच्यानं काय झालेलं आहे? हरून गेलेलं आहे, लॉस झालेलं आहे. काय झालेलं आहे? लॉस्ट झाले. लॉस्ट म्हणजे सरळ सरळ हरवणे. आता मला सांगा या वाक्यामध्ये तुम्हाला कोणतं हे चुकीचं वाटते? तर बघा शब्द 1 रिसिप्ट, रिसिप्ट, रिसिप्ट आणि रिसिप्ट, या 4 वाक्यामध्ये रिसिप्टचा करेक्ट स्पेलिंग तुम्हाला ओळखायचं आहे. तर रिसिप्टचा करेक्ट स्पेलिंग मित्रांनो येते 2 नंबरचं. किती आहे? 2 नंबरचं. RECEIPT. RECEIPT. रिसिप्ट म्हणजे काय होते मित्रांनो? पावती. काय होते? पावती. म्हणजे आपलं बरोबर उत्तर कोणतं आहे? 2 नंबरचं. वी लॉस्ट द रिसिप्ट गिवन बाय शॉपकीपर. शॉपकीपरनं मला जी रिसिप्ट दिली, मला जी पावती दिली, दुकानदारांची मला जी पावती दिली, काय दिली? माझ्याच्यानं हरवलेली आहे. चला नंतरचा प्रश्न बघूया आपण. नंतरचा प्रश्न काय सांगतो मित्रांनो बघा, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज वन वर्ड. सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाइन ग्रुप ऑफ वर्ड्स. बरोबर आहे. आता काय ओळखायचं आपल्याला? वन वर्ड. काय ओळखायचंय? वन वर्ड सबस्टिट्यूशन ओळखायचंय. म्हणजे अनेक शब्दाबद्दल फक्त आपल्याला काय द्यायचं आहे? एकच शब्द द्यायचा आहे. काय होते? अनेक शब्दाबद्दल एकच शब्द द्यायचा आहे. आता बघा आपण वाक्य बघू. तानिया, बरोबर, तानिया कोणाचं नाव आहे? का मुलीचं नाव आहे? तानिया आन्सर टू समथिंग समवन हॅज सेड केम इमिडिएटली. तानिया, काय तानिया म्हटली? सम आन्सर टू समथिंग समवन हॅज सेड कम इमिडिएटली. तानियानं उत्तर दिलं. काय उत्तर दिलं रे? तानियानं कोणाला तरी काहीतरी बोलली किंवा उत्तर दिलं. काय उत्तरली? कम इमिडिएटली. बरोबर. आता ही तानिया बोलली का? नाही. तानियाला कोणतरी बोललं, तानियाला कोणतरी आवाज दिला, तानियाला कोणतरी उत्तर दिलं, कोणतरी कुठेतरी तानियाला काय झालेलं? बोलवलेलं आहे. तर आपल्याला अंडरलाईन कोणत्या याच्या खाली गेलेली आहे? आन्सर टू समथिंग समवन हॅज सेड. त्याचं बरोबर या पूर्ण शब्दसमूहासाठी तुम्हाला फक्त एकच शब्द समूह ओळखायचा आहे किंवा एकच शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. तर पहिला ऑप्शन सांगते आपला टॉक. टॉक म्हणजे काय होते? सरळ सरळ मित्रांनो, टॉक म्हणजे बोलणे होते. टॉक म्हणजे काय होते? बोलणे. येते का मला सांगा बरं. आता तानियाला कोणतरी काहीतरी सांगितलं, बरोबर आहे. आन्सर टू समथिंग समवन हॅज सेड, बरोबर आहे. त्याने काय केलंय? आता मी तुम्हाला एखादं काही बोललो, बरोबर आहे, एखादं तुम्ही काही बोललो, तर त्या मुद्द्याला धरून तुम्ही मला बोलताना किंवा मी तुम्हाला प्रश्न केला की बाबा आज लेक्चर आहे, लेक्चर घ्यायचंय का? तर तुम्ही काय म्हणता? सर आज लेक्चर घ्यायचंय.
काय म्हणसाल सर आज लेक्चर घ्यायचे, म्हणजे माझ्या उत्तराला धरून तुम्ही काय केलं त्याला मला रिप्लाय केलेला आहे. तर आपलं बरोबर उत्तर काय पाहिजे रिप्लाय. दुसरा ऑप्शन आहे आपला मित्रांनो क्वेश्चन. क्वेश्चन म्हणजे सरळ सरळ प्रश्न. आता मी तुम्हाला प्रश्न केला आज लेक्चर घ्यायचंय का, तुम्ही मला तो प्रश्न करणार असाल का आज लेक्चर घ्यायचं का, बरोबर आहे का, हे तुम्ही प्रतिप्रश्न करणार का सरळ सरळ. मी एखादा प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही मला उत्तर देसाल म्हणजे तुम्ही मला सरळ सरळ रिप्लाय देसाल. तर तसंच आहे आन्सर टू समथिंग समवन हॅज सेड, रिप्लाय काय होते रिप्लाय. आणि टर्म म्हणजे सरळ सरळ बदलणे. टर्म म्हणजे काय होते बदलणे. टर्म म्हणजे काय होते बदलणे. तर आपलं बरोबर उत्तर काय पाहिजे मित्रांनो रिप्लाय. रिप्लायचा अर्थ काय होते सरळ सरळ मित्रांनो उत्तर देणे. काय होते उत्तर देणे. चला नंतरचा प्रश्न बघूया आपण. नंतरचा प्रश्न काय होतो बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन. पुन्हा फिल इन द ब्लँक्स आल्या. काय आलं पुन्हा फिल इन द ब्लँक्स आलं. फिल इन द ब्लँक्स म्हणजे काय होतं रिकामी जागा भरा. आता रिकामी जागा कुठं भरायची बघा. आता बघा दे व्हिजिटेड, रिकामी जागा विवेकानंद मेमोरियल रॉक इन कन्याकुमारी. त्यांनी व्हिजिट केली. अरे कुठं व्हिजिट केली त्यांनी, विवेकानंद मेमोरियल रॉक जे की कन्याकुमारी मध्ये आहे तिथे त्यांनी काय केलेली आहे व्हिजिट केलेली आहे. काय केलेली आहे व्हिजिट केलेली आहे, बरोबर. आता मला सांगा याच्यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन दिसतात. पहिला अँड अ द नो. आता मला सांगा मी तुम्हाला काल सांगितलं ज्यावेळेस आर्टिकल ज्यावेळेस आपण बघितलं होतं म्हणजे काल थोडंसं तुम्हाला चर्चा झाली त्याबद्दल, त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की इम्पॉर्टंट 3 आर्टिकल आहे ए अँड आणि द. तर मला सांगा हा जो क्वेश्चन आहे हा सरळ सरळ कशावरला आहे आर्टिकलवरला. कशावरला आहे आर्टिकलवरील. कशावरला आहे आर्टिकल. आता मला सांगा आर्टिकल ज्यावेळेस आपण बघत असतो तर 3 आर्टिकल असतात. खास करून त्याचे 2 पार्ट पडतात महत्वाचे. पहिला एक निश्चित आर्टिकल जे की द येते आणि एक अनिश्चित जे की काय येते अ आणि एन. आता अ आणि एन हे जरी अनिश्चित नामासाठी वापरलेलं असेल तरी सुद्धा तुम्हाला ओळखायचं कसं. तर मी तुम्हाला काल ज्यावेळेस लेटर सांगत होतो त्यावेळेस मी तुम्हाला 2 प्रकार सांगितले लेटर्स मध्ये, एक व्हावल्स आणि एक कोणता कॉन्सोनंट. तर जे 5 व्हावल्स येतात जसं की ए ई आय ओ यू याच्यासाठी वापरायचं मित्रांनो एन. आणि जे बाकी 21 उरतात त्यासाठी वापरायचं अ. हे कशासाठी फक्त अनिश्चितसाठी. कशासाठी अनिश्चितसाठी. अनिश्चितसाठी कोणता वापरायचं फक्त मित्रांनो आपल्याला द. तर मला सांगा दे व्हिजिट त्यांनी व्हिजिट केली. कुठं व्हिजिट केली बरं त्यांनी विवेकानंद मेमोरियल रॉक जे की विवेकानंद जे मेमोरियल रॉक आहे बरं जो को पुतळा आहे कोणाचा विवेकानंद स्वामी विवेकानंदचा जो की कुठे आहे कन्याकुमारी. मग मला सांगा या पुतळ्याबद्दल निश्चित माहिती आहे का निश्चित माहिती आहे. सरळ 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 काय आहे निश्चित माहिती आहे. काय आहे निश्चित माहिती आहे. मग निश्चित माहिती ज्यावेळेस आपल्याला असेल त्यासाठी आपण काय वापरणार आहे द. काय वापरणार आहे द. कारण की आधीच सांगितलं निश्चितसाठी द अनिश्चितसाठी ए आणि एन. निश्चित माहिती आहे म्हणून काय आहे द आहे. काय आहे द आहे. कारण की हे एक प्रश्न आहे बरोबर आहे. पण आपण पुन्हा एक म्हणू शकतो की सर प्रसिद्ध जर ठिकाण असेल प्रसिद्ध काय आहे ठिकाण असेल त्याच्यासाठी सुद्धा आपण द वापरू शकतो. त्यासाठी पण सुद्धा काय वापरू शकतो आपण द वापरू शकतो. दे व्हिजिटेड द विवेकानंद मेमोरियल रॉक इन कन्याकुमारी. त्यांनी कुठं भेट दिलेली आहे विवेकानंद मेमोरियल रॉकला जे की कन्याकुमारी मध्ये आहे. सरळ सरळ विवेकानंद मेमोरियल रॉक हे काय आहे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. काय आहे प्रसिद्ध ठिकाण आहे. तर आपलं बरोबर उत्तर किती आलं पाहिजे मित्रांनो 3 नंबरचं बरोबर आहे. थोडीशी होत असते मिस्टेक हे नाही. तर 3 नंबरचं बरोबर उत्तर किती आहे द बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण बघू. त्यानंतर बघा मित्रांनो आता काय आलेलं आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम. काय वापरलेलं मित्रांनो अँटोनिम. अँटोनिम म्हणजे काय होते विरोधार्थी शब्द ओळखा. अँटोनिम म्हणजे काय होते विरोधार्थी शब्द. आता विरोधार्थी शब्द ओळखायचा पण कशाचा विरोधार्थी शब्दाचा ओळखायचा की स्मॉल आहे तर बिग एवढा आहे का स्मॉलचा बिग ओळखा असं आहे का एवढं सोपं आहे का ते नाही. तर त्यांनी शब्द दिलेला आहे अजार. कोणता शब्द दिलेला आहे मित्रांनो अजार. कोणता शब्द दिलेला आहे अजार. अजार 4 ऑप्शन बघा कोण कोणते येतात स्मॅश फिक्स क्लोज आणि फ्री. पहिला ऑप्शन आहे स्मॅश दुसरा ऑप्शन आहे फिक्स क्लोज त्यानंतर फ्री.
आता मी ज्यावेळेस तुम्हाला एखादा हा जो शब्द आहे या शब्दाचं तुम्हाला ज्यावेळेस मराठी मिनिंग सांगून तेव्हा तुम्ही लगेच सांगसाल सर हे उत्तर बरोबर आहे. आता मराठी मिनिंग काय होते अजारचं मिनिंग सरळ सरळ मराठी होते की अर्धवट उघडा असलेला. काय आहे? अर्धवट उघडा असलेला. अजार म्हणजे काय होते मित्रांनो? अर्धवट उघडा असलेला. अर्धवट उघडा असलेला. काय होते अजारचं मिनिंग? अर्धवट उघडा असलेला. काय होते मिनिंग? अर्धवट उघडा असलेला. आता मला सांगा स्मॅश. स्मॅशचा अर्थ काय होतो मित्रांनो? स्मॅशचा अर्थ काय होते? फोडणे. स्मॅशचा अर्थ काय होते? फोडणे. स्मॅशचा अर्थ काय होते? फोडणे. फिक्स. फिक्स करणे म्हणजे काय होते की आपण एखादी मॅच करतो, फिक्स करतो बरोबर. काय करतो आपण? एखादी मॅच फिक्स करत असतो बरोबर. तर फिक्स करणे म्हणजे सरळ सरळ काय होते? निश्चित करणे. फिक्स करणे म्हणजे काय होते? निश्चित करणे. त्यानंतर क्लोज. क्लोज म्हणजे काय होते? बंद. काय होते? क्लोज म्हणजे बंद. आणि फ्री म्हणजे काय होते? मोफत. मला सांगा आता या 4 ऑप्शन पैकी कोणतं ऑप्शन बरोबर आहे? अर्धवट उघडा असलेला. अर्धवट उघडा दरवाजा आहे बरोबर. उघडा असलेला त्याला काय म्हणतो आपण? बंद असलेला. उघडा असलेला, बंद असलेला. म्हणजे याच्यात काय होतं? सरळ सरळ 3 नंबरचं जे ऑप्शन आहे आपलं क्लोज. क्लोज म्हणजे काय होते? बंद. म्हणजे अजारचा विरुद्धार्थी शब्द काय होतो मित्रांनो आपल्याला? अजारचा विरुद्धार्थी शब्द काय होतो मित्रांनो आपला? क्लोज. काय होते? क्लोज. अजार म्हणजे अर्धवट उघडा असलेला, क्लोज म्हणजे पूर्णपणे बंद असलेला. उघडा असलेला, बंद असलेला. अजार, क्लोज बरोबर आहे. चला नंतरचा प्रश्न आपण बघूया. नंतरचा प्रश्न मित्रांनो, सिलेक्ट द मोस्ट ऑप्शन दॅट कॅन बी यूज. पुन्हा आलं वन वर्ड. काय आलेलं आहे? पुन्हा वन वर्ड सबस्टिट्यूशन आलेलं आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन अंडरलाइन वर्ड्स. आता अंडरलाइन वर्ड मध्ये नक्की कोणता शब्द आहे? कोणता शब्द समूह दिलेला आहे? त्यासाठी फक्त आपल्याला एकच शब्द वापरायचा आहे बरोबर. आता शब्द समूह बघूया कोणता आहे. चला मग कोणता शब्द समूह एकदा बघू आपण. हे बघा, रीना शेड शी लाईक द रिपीटेड डेकोरेटिव्ह डिझाईन. कोणता शब्द दिलेला आहे मित्रांनो? रिपीटेड डेकोरेटिव्ह डिझाईन ऑन द टेबल क्लॉथ बरोबर आहे. ऑन द टेबल क्लॉथ. रीना म्हणाली. काय म्हणाली रीनाला? तिला आवडते. काय आवडते तिला? रिपीटेड डेकोरेटिव्ह डिझाईन. पुन्हा 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 रिपीटेड. पुन्हा पुन्हा एकाच प्रकारची डेकोरेशन जी डिझाईन केलेली आहे ती तिला आवडते. कशावर आवडते? त्या टेबल तिने जो तिच्या समोर ठेवलेला आहे तो टेबल, त्या टेबलवर जो क्लॉथ आहे त्या टेबल क्लॉथ वर ती रिपीटिव्ह केलेली डिझाईन तिला आवडते. कोणाला आवडते? रीनाला. मग आपल्याला काय शोधायचंय? रिपीटेड डेकोरेटिव्ह डिझाईन. याच्यासाठी या शब्द समूहासाठी आपल्याला वापरायचा आहे योग्य शब्द वापरायचा आहे. आता मला सांगा पहिला ऑप्शन बघा पॅटर्न, दुसरा ऑप्शन फिगर, तिसरा ऑप्शन कॉपी आणि चौथा ऑप्शन आहे मित्रांनो शेप बरोबर. आता आपण काय म्हणू त्याला की रिपीटेड केलेलं बरोबर. ज्यावेळेस तुम्ही एखादा मोबाईल आपण बघतो मोबाईल बरोबर. आता मोबाईल मध्ये ज्यावेळेस आपण एखादा मोबाईल ज्यावेळेस स्टार्टिंगला लॉक करतो बरोबर 1 2 3 4 तर याच्यामध्ये आपण असं काहीतरी करतो नेहमी, असं काहीतरी करतो बरोबर. तर हे रिपीटेड डेकोरेटिव्ह डिझाईन आहे बरोबर. या मोबाईलवर हे काढलेलं काय आहे? रिपीटेड डेकोरेटिव्ह डिझाईन आहे. काय मित्रांनो? रिपीटेड डेकोरेटिव्ह डिझाईन आहे. तर या रिपीटेड डेकोरेटिव्ह डिझाईनला आपण सरळ सरळ काय म्हणू शकतो मित्रांनो? काय म्हणू शकतो? सरळ सरळ याला म्हणू शकतो आपण पॅटर्न. काय म्हणू शकतो मित्रांनो? पॅटर्न. आता बरोबर बघा पॅटर्न पॅटर्न. आता पहिला ऑप्शन काय आपला? पॅटर्न. पॅटर्न म्हणजे होते नमुना. काय होते मित्रांनो? नमुना. दुसरा फिगर. फिगर म्हणजे काय होते मित्रांनो? आकृती. कॉपी करणे म्हणजे काय होते मित्रांनो? नक्कल करणे. नक्कल शब्द म्हणू शकतो. आणि शेप. शेप आणि फिगर ह्या दोन्ही गोष्टी जवळपास सेमच येतात. शेप करणे म्हणजे आपण काय म्हणतो त्याला? फिगर म्हणजे जसं आकृती होते तसं शेप म्हणजे काय होते? आकार होते. काय होते? आकार. एखाद्याचा आकार असतो ना वाकडा तिकडा बरोबर आहे. तर बरोबर उत्तर काय? रिपीटेड डेकोरेटिव्ह झोन म्हणजे काय होते? पॅटर्न. आता मोबाईलला जसं आपलं काय असते? पॅटर्न असते ना. मग पुन्हा पुन्हा ह्या गोष्टी करणं, असं असं करणं कोणाकोणाचं बरोबर आहे. तर ह्या ज्या गोष्टी येतात रिपीटेड डेकोरेटिव्ह डिझाईन आपल्याला वाटेल तसं तसं रीनाला आवडते ते. तर या शब्दाला योग्य उत्तर काय मित्रांनो? पॅटर्न. बरोबर उत्तर काय मित्रांनो? पॅटर्न. काय आहे? पॅटर्न. चला नंतरचा प्रश्न आपण बघूया. नंतरचा प्रश्न मित्रांनो आता बघा काय ओळखायचं आपल्याला? स्पेलिंग ओळखायचं. काय ओळखायचं? स्पेलिंग. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड सेंटेन्स. स्पेल्ड म्हणजे सरळ सरळ स्पेलिंग होते. आता स्पेलिंग ओळखायचंय पण कसं ओळखायचंय? करेक्ट ओळखायचंय. आता मग आपण 4 शब्द किंवा 4 वाक्य बघितले होते त्याच्यामध्ये आपल्याला बरोबरचा शब्द काय होता मित्रांनो?
आठवा बरं, कोणाला आठवते बघा बरं. काय शब्द होता त्याच्यामध्ये आपल्याला? रिसिप्ट. RECEIPT हा शब्द तुम्हाला होता, बरोबर ना. दुकानदाराकडे गेलो, ती पावती हरवली, ती आठवते का नाही? हा, बस तसंच या. अभय पिक अप द हेवीएस्ट बॅग. त्यानंतर अभय पिक अप द हेवीएस्ट बॅग, अभय पिक इन द हेवीएस्ट बॅग, अभय पिक द हेवीएस्ट बॅग. तर याचं एवढंच आपल्याला काय ओळखायचं की याच्यातलं बरोबर स्पेलिंग ओळखायचं. मला सांगा आता याच्यामध्ये जो रिपीटेड शब्द कोणता झालेला आहे की भाऊ तुम्हाला असं चुकीचा कोणता शब्द वाटतोय? हा बघा, हेवीएस्ट. हा हेवीएस्ट, हा पण हेवीएस्ट, हा हेवीएस्ट. आता मला सांगा या चार पैकी बरोबर उत्तर कोणतं आहे? तर लक्ष ठेवायचं, ज्याच्या शेवटी EST हा शब्द आहे, कोणता आहे? EST हा शब्द बरोबर आहे, बरोबर आहे. तर बघा हा बरोबर वाटते मला, HEA हेवी EST, हेवी EST असं. म्हणजे काय होते की स्पेलिंग ज्यावेळेस आपण पाठ करतो, पाठांतर करतो, त्यावेळेस दोन भागामध्ये त्याला डिवाइड करायचं, कधी पण लक्ष ठेवायचं. तर हेवी ईस्ट, हेवी ईस्ट, हेवी ईस्ट. तर बरोबर काय होतं याचं? हेवीएस्ट. तर अर्थ बघू आपण चालायचं आता. अभय पिकअप द हेवीएस्ट बॅग, बरोबर. अभयनं बॅग उचलली. कोणती बॅग उचलली पण अभयनं? कोणती बॅग पिक केली त्यानं? जी जड आहे ती बॅग काय केली त्यानं? पिक केली. चला नंतरचा प्रश्न बरोबर बघूया आपण. बघा आता काय रे बाबा, हे लेच मोठं दिसायला लागलं. काय दिसायला लागलं, पण काय दिसायला लागलं कळलं नाही लागलं बाबा. सोप्या भाषेत करूया. चला तुम्हाला सांगितलं तुम्ही आधीच की बो सेंटेन्सचं काय होते? पॅराजंबल होते. खालचा प्रश्न वरी, वरचा प्रश्न खाली, नंतर प्रश्न पुढं, असं कसं पण होऊ शकते. आता कसं आहे बघा, नंतर पॅराजंबल म्हणजे काय होते की बो आता एखादा आपण लेक्चर ज्ञान अकॅडमीवर लाईव्ह लेक्चर चालू होतात, बरोबर आहे, 8 वाजल्यापासून 9 वाजल्यापासून, बरोबर. मग मला सांगा तुम्ही डायरेक्ट लेक्चर बघायला बघणार बसणार आहे का? नाही. तुम्ही आधी स्वतःचा मोबाईल उघडणार आहे, त्याच्यानंतर तुम्ही ज्ञान अकॅडमी सर्च करणार आहे, बरोबर आहे. ते ज्ञान अकॅडमी सर्च केल्यानंतर तुम्ही ते लाईव्ह बघणार आहे, बरोबर आहे. लाईव्ह बघल्यानंतर तुम्ही तुमची नोट्स काढणार आहे, बरोबर आहे. हे काय झालेलं आहे? ह्या गोष्टी काय झालेल्या आहेत? हे झालेलं आहे बरोबर चंबल करणं. नंतर तुम्ही असं म्हणणार का सर मी नोट काढली, नंतर मी ज्ञान अकॅडमी लेक्चर सुरू केलं, नंतर मी मोबाईल उघडला, पुन्हा साबळे सरचं लेक्चर सुरू केलं, असं काय होणार आहे का? नाही, ह्या कोणत्याही गोष्टीमध्ये घडणार नाही. फक्त काय येतं, 4 वाक्य दिले तर त्याला आपल्याला जोडायचं आहे ऑर्डर ऑफ द मिनिंगफुल, बरोबर. आता चला एकदा आपण पहिले काय होतं, त्याला इन्स्ट्रक्शन होतो. काय आहे इन्स्ट्रक्शन? काय दिलेले? सेंटेन्स ऑफ अ पॅराग्राफ आर गिव्हन बिलो इन जंबल ऑर्डर. कोणत्या ऑर्डर मध्ये? जंबल ऑर्डर, म्हणजे खालच्या वरी जंबल ऑर्डर मध्ये सरळ सरळ. अरेंज द सेंटेन्स, काय करायचंय? अरेंज द सेंटेन्स इन द करेक्ट ऑर्डर फ्रॉम ऑफ द मिनिंगफुल अँड कोहरंट पॅराग्राफ. म्हणजे 4 वाक्य आपल्याला दिलेले, हे इकडं अस्ताव्यस्त येतं, हे अस्ताव्यस्त येतं, तर ते आपल्याला व्यवस्थित सरळ करायचे आहे. चला आपल्याला बघूया मग आता कोणकोणतं बरोबर आहे. पहिलं आपण वाक्य बघूया कोणकोणते येतं. ठीक आहे, बघा पहिलं वाक्य आपलं. फॉर एक्झाम्पल, द एफ्लुएंट्स फ्रॉम द मथुरा रिफायनरी अफेक्ट द मार्बल एक्सटेरियर ऑफ द ताजमहल इन आग्रा. मला सांगा मित्रांनो, कधी पण या फॉरनं किंवा प्रिपोजिशननं वाक्याची सुरुवात होणार आहे का आपली? नाही होणार, बरोबर. त्यानंतर या दसनं पण सुरुवात होणार नाही. दस अनलेस दिस द डिटरंट्स आर द अटेंडंट टू द टुरिस्ट इंडस्ट्री विल नॉट फ्लोरिश, यानं पण सुरुवात होणार नाही वाक्याची आपल्याला, बरोबर. त्यानंतर बघा, सेव्हरल फॅक्टर्स हॅव हॅड निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन द अरायवल ऑफ व्हिजिटर टू इन इंडिया. त्यानंतर अनदर एक्झाम्पल. आता मला सांगा अनदर एक्झाम्पल घेणार आहे का आपण? तर आपण पहिलंच एक्झाम्पल बघितलं नाही, त्यानंतर अनदर एक्झाम्पल कसं बघणार आहे आपण, बरोबर. तर बघू आपण आता पहिलं वाक्य कोणते. रायदर काय होते, पॅराग्राफ मध्ये ज्यावेळेस आपण पॅराग्राफ बघत असतो, त्या पॅराग्राफ मध्ये एकतर वाक्याची सुरुवात कशाने होत असते? नाऊन, प्रोनाऊन, अशानं वाक्याची सुरुवात असते. जर वाक्यामध्ये नाऊन नसेल तरच प्रोनाऊन वाक्याची सुरुवात असते, अन्यथा वाक्याची सुरुवात नेहमी होत असते नाऊन. बघा आता या फॉरनं पण होणार नाही, या दजनं पण होणार नाही, या अनदरनं पण होणार नाही, बरोबर. म्हणजे सरळ सरळ आपण ऑप्शन काढू शकतो आपले, बरोबर. तर ऑप्शन बघा, एनं सुरुवात होणार आहे का आपली? नाही सर, एनं पण होणार नाही. बीनं सुरुवात होणार आहे का? नाही. आपली सुरुवात होणार आहे सीनं. बघा सी एक तर पहिला ऑप्शन आहे आणि नंतरचं कोणतं ऑप्शन आहे? चौथा ऑप्शन आहे. बघा आता सुरुवात कशी होईल? सी, सेव्हरल फॅक्टर हॅव हॅड निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन अरायवल ऑफ व्हिजिटर इन इंडिया, बरोबर. सेव्हरल फॅक्टर, कोणते फॅक्टर येतं? सेव्हरल फॅक्टर हॅव हॅड निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन द अरायवल व्हिजिटर इंडिया. म्हणजे इंडिया म्हणजे किंवा भारतामध्ये जे काही पर्यटक आपल्या याच्यामध्ये भेट द्यायला येतात किंवा आपल्या पर्यटन स्थळ बघायला येतात, ते पर्यटन स्थळावर किंवा
काही काही तिथले काही इम्पॅक्ट आहेत, कोणत्या कोणत्या काही काही गोष्टी आहेत तिथल्या मधल्या, बरोबर. त्या गोष्टी काय करायला लागल्या, त्या पर्यटकांना आपल्यापासून आपल्यापर्यंत भारतापर्यंत येऊ देणार लागले. कारण काय होते, भारतामध्ये आले त्यांचं दम घुटतो, ह्या गोष्टी होतात. आता ते कोणते फॅक्टर्स आहेत, कोणकोणते इम्पॅक्टफुल निगेटिव्ह इम्पॅक्टफुल कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, कोणकोणते फॅक्टर्स येतात ते आपण बघूया. चला मग आपली सुरुवात झालेली वाक्याची सीन. कशाने सुरुवात झाली आपली, वाक्याची सुरुवात झालेली आहे सीन. वाक्याची सुरुवात म्हणजे हे आपण धरू शकतो पहिलं वाक्य, किंवा मग इथं आपण लिहू शकतो सी, बरोबर. आता सेव्हरल फॅक्टर हॅव हॅड निगेटिव्ह इम्पॅक्ट, बरोबर, ऑन द अरायव्हल ऑफ व्हिजिटर ऑफ इंडिया, बरोबर. आता कोण पर्यटकावर काही काही निगेटिव्ह इम्पॅक्ट पडले, तर कोणते इम्पॅक्ट पडले, आता मला सांगा याच्यानंतर कोणतं वाक्य येऊ शकते. आता दस द अनलेस डेटरन्स आर अटेंडेड टू द टुरिस्ट इंडस्ट्री विल नॉट फ्लोरिश, हे वाक्य येणार आहे का, नाही. कारण की ते आधी त्यांनी निगेटिव्ह इम्पॅक्ट सांगितला, त्या निगेटिव्ह इम्पॅक्ट नंतर ते काय सांगणार आहेत, एक्झाम्पल देणार कोणत्या तरी गोष्टीचं, काय होणार आहे, एक्झाम्पल देणार आहेत. आता ते कोणतं एक्झाम्पल आहे बघू आपण. बघा आता अनादर एक्झाम्पल तर होणार आहे का, नाही. म्हणजे सी नंतर डी पण येऊ शकत नाही, सी नंतर बी पण येणार आहे का, नाही. मग सी नंतर आपलं येणार कोणतं आहे, तर सी नंतर एक्झाम्पल येणार आहे ए वाला, बरोबर. मग सांगा आता हे झालं आपलं दुसरं वाक्य. बघू आता. फॉर एक्झाम्पल द इफ्लुएंट फ्रॉम द मथुरा रिफायनरी अफेक्ट ऑन द मार्बल एक्सटेरियर ऑफ द ताजमहल आग्रा, बरोबर. आता ताजमहल आग्र्यामध्ये, बरोबर. आता ताजमहल मध्ये काय होते, किंवा पर्यटक भेट द्यायला येतात, बरोबर. पण ते पर्यटक ज्यावेळेस भेट द्यायला येतात त्यावेळेस तिथली जी मथुरा रिफायनरी आहे, बरोबर, तेल उत्पादन कंपनी आपण त्याला म्हणू शकतो, कोणती, मथुरा, ती काय करायला लागली, ती काय करायला लागली, जे मार्बल आहे कशावर लावलेलं आहे, मार्बल आहे ताजमहल लावलेले जे मार्बल आहे, बरोबर, मार्बल आहे ते व्हाईट वालं, बरोबर. त्या मार्बलवर काय करायला लागली, ती इफेक्ट करायला लागली, काय करायला लागली, इफेक्ट पाडायला लागली, किंवा त्याचा एक वेगळा परिणाम किंवा दुष्परिणाम किंवा तिथून जे निघणारे जे धूर आहे त्या गोष्टी येतात ते त्या मार्बलला काय करायला लागलं, हार्मफुल आहे, बरोबर आहे, हार्मफुल. हे झालं आपलं पहिलं उदाहरण, बरोबर. दुसरं उदाहरण आता बघा, याच्यानंतर हे येऊ शकतं आपलं अनादर एक्झाम्पल, याच्यानंतर हे येणार, याच्यानंतर हे येणार. पहिलं एक्झाम्पल नंतर दुसरा अनादर एक्झाम्पल. आता अनादर एक्झाम्पल कोणतं आहे, अनादर एक्झाम्पल इज दॅट द ब्युटिफुल बीचेस इन इंडिया, दॅट द ब्युटिफुल बीचेस, काय येतं, आपल्या भारतामध्ये काही समुद्र किनारे येतात, बरोबर. दॅट द ब्युटिफुल बीचेस इन इंडिया आर ग्रॅज्युअली टर्निंग इन टू द रबिश डम्प बिकॉज ऑफ द गार्बेज लेफ्ट बिहाइंड, बरोबर. दुसरं एक्झाम्पल, पहिलं एक्झाम्पल झालं ते मथुरा रिफायनरी मधून ते धूर यायला लागला, ते आपल्या मार्बलला ताजमहल मधले मार्बलला काय करायला लागला, अफेक्ट करायला लागला, बरोबर. ते कारण तिथं मग मला सांगा पर्यटक तिथे जाणार आहेत का, त्या धूरमध्ये जाणार आहे का, नाही, बरोबर. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे की भारतामध्ये बरेच बीचेस येतात, बरोबर. आता बीचेस राहतात समुद्रकिनारी असतात, समुद्रकिनारी असलेले जे बीचेस येतात त्या बीचेसचं काय व्हायला लागलं, ग्रॅज्युअली टर्निंग इन टू द रबिश डम्प्स. आता रबिश डम्प्स म्हणजे काय होते, सरळ सरळ कचरा, कशाचा, बिकॉज ऑफ गार्बेज ऑफ द लेफ्ट बिहाइंड, म्हणजे समुद्र किनाऱ्यावर जो कचरा आहे तो कचरा येऊन काय व्हायला लागला, त्या तिथं समुद्र किनाऱ्या त्याला म्हणजे जे स्वच्छ पाणी आपल्याला भेटायचं, ते निळाशार पाणी आपल्याला भेटायचं, ते तिथं पाणी भेटणार का आपल्याला, नाही. म्हणजे हे झालं आपलं दुसरं एक्झाम्पल. पहिलं एक्झाम्पल मथुरा रिफायनरी, दुसरं एक्झाम्पल की वो जे तिथलं गार्बेज आहे ते तिथल्या समुद्र किनाऱ्याला काय करायला लागलं, सरळ सरळ हे व्हायला लागलं. म्हणजे हे झालं आपलं दुसरं, बरोबर. म्हणजे हे झालं दुसरं, हे झालं आपलं तिसरं अनादर एक्झाम्पल. आणि चौथं, द अनलेस द डिटरन्स टू अटेंड द टुरिस्ट इंडस्ट्री विल नॉट द फ्लोरिश, बरोबर. म्हणजे ह्या एकंदरीत यामुळे काय व्हायला लागलं की सरळ सरळ भारतामध्ये येणारं जे टुरिस्टवर आहे, जे आपलं उत्पन्न आहे त्या उत्पन्नावर सरळ सरळ काय करायला लागलं, परिणाम करायला लागलं. म्हणजे आपलं यायला पाहिजेत CADB. पहिला आपण काय बघितलं, फॅक्टर बघितले की पर्यटक भारतामध्ये काय येण्यास नकार द्यायला लागले. त्याचं पहिलं उदाहरण बघितलं की रिफायनरी मधून आपल्या आग्रा रिफायनरीमध्ये, आग्र्यामध्ये जी मथुरा रिफायनरी त्याच्यामधून जे धुवा निघायला लागला, ते धुवा तिथला ताजमहलला आपल्याला हे करायला लागला, पूर्ण हे करून टाकायला लागला. दुसरं एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे की बाबा की जिथे समुद्रकिनाऱ्यावर जो कचरा वगैरे आहे त्या कचरा काय करायला लागला, त्याला इम्पॅक्ट करायला लागला त्याच्यावर. आणि त्याच्यानंतर काय व्हायला लागलं की त्याच्यानंतर असं व्हायला लागलं की भारतामध्ये येणारे जे पर्यटक आहे ते पर्यटक सरळ सरळ कमी व्हायला लागले. काय व्हायला लागलं की म्हणजे आपलं बरोबर उत्तर काय आहे, CABD. काहीच नाही मित्रांनो, फक्त थोडासा दिमाग लावायचा आहे किंवा थोडंसं आपल्याला डोकं वापरायचं किंवा नाऊन स्रोत होते थोडीशी पण जर तुम्हाला इंग्लिशचं मराठीमध्ये ट्रान्सलेट जर करता आलं तर ही पॅराजंबल हे जे तुम्हाला एवढं मोठं दिसते ना ब्लॅकबोर्ड आपल्या याच्यावर ब्लॅकबोर्डवर ते तुम्हाला काहीही दिसणार नाही, एकदम थोडंसं आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आपण बघूया. नंतरचा प्रश्न काय सांगतो मित्रांनो बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिव्हन आयटम. आता आयटम म्हणजेच काय होते, सरळ सरळ वाक्यप्रचार. काय होते, वाक्यप्रचार. आता मी अगोदरच सांगितलं तुम्हाला, अगोदर काय सांगलेलं आहे की तुम्हाला म्हणी येतील, वाक्यप्रचार येतील, शब्द समासाबद्दल एक शब्द येतील, त्यानंतर समानार्थी येतील, विरुद्धार्थी येतील. तसंच सेम आहे. आयटम कोणते आयटम आहे, टू बी लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर. टू बी लाईक आउट ऑफ अ फिश वॉटर म्हणजे काय होते, ज्यावेळेस एखादी माशी
पाण्याच्या बाहेर पडते तर तेव्हा ती कशी करते, अशी तरफडते का नाही, तेव्हा तिला असं कसं तरी होते की नाही. आपण काय होतं तिला तेव्हा कसं तरी होते हे का नाही, कसं तरी होणे, काय होते कसं तरी होणे, बरोबर आहे. आता फक्त हे कसं तरी होते, ते कसं होते बघायचं फक्त आपल्याला, तेच फक्त आपल्याला याच्यात बघायचं प्रश्न म्हणजे आपल्याला उत्तरामध्ये बघायचं कोणतं बरोबर आहे. मग पहिला ऑप्शन आहे टू बी थर्स्टी अँड ड्राय. मला सांगा ज्यावेळेस एखादी माशी पाण्याच्या बाहेर येते तेव्हा तिला तहान लागते का, ती ड्राय पडते का, ती सुकी पडते का, नाही. मग हे येणार आहे का आपलं, नाही. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे टू बी इन अ सेफ प्लेस. मला सांगा ज्यावेळेस एखादी माशी पाण्याच्या बाहेर आल्यानंतर ती सेफ प्लेस मध्ये जाणार आहे का, नाही. म्हणजे हे दुसरं पण ऑप्शन येणार नाही आपलं. त्यानंतर टू फील व्हेरी कम्फर्टेबल. अरे बापरे, कम्फर्टेबल होणार आहे का ती, नाही. ती एकदम सुखरूप अशी तिला वाटणार आहे का. मला सांगा एखादी माशी पाण्यात सेफ राहणार आहे का पाण्याच्या बाहेर सेफ राहणार आहे, हे राहणार आहे का, म्हणजे कम्फर्टेबल पण राहणार आहे का, नाही. चौथा आपला बरोबर राहणार आहे टू फील ऑकवर्ड अँड अनहॅपी. म्हणजे तिला अस्वस्थ आणि तिला दुःखी वाटेल, कारण तिला दुःख पण वाटेल. म्हणजे ज्यावेळेस एखादी माशी पाण्याच्या बाहेर पडेल त्यावेळेस तिला दुःख पण वाटणार आहे आणि तिला अस्वस्थ पण वाटणार आहे, ती दुःखी पण होणार आहे, बरोबर. तसंच आहे. म्हणजे सरळ उत्तर काय आपलं 4 नंबरचं टू फील ऑकवर्ड अँड अनहॅपी. टू बी लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर या वाक्यप्रचाराचं काय होते टू फील ऑकवर्ड अँड अनहॅपी, बरोबर आहे. चला नंतरचा प्रश्न पण बघूया. नंतर ते बघा, नंतर पुन्हा पॅराजंबल आलेली आहे. अरे बापरे, किती पॅराजंबल येतं काय माहिती बाबा याच्यात, ठीक आहे. एकच प्रश्नपत्रिका येईन 15 प्रश्न आणि त्याच्यात 2 पॅराजंबल येतात, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित करावंच लागणार आहे, बरोबर. आता मागच्या वेळेस पण सांगितलं होतं मी, काय सांगितलं होतं की सर्वात अगोदर काय बघायचंय, नाऊन बघायचंय. नाऊन जर नसेल समजा तुम्हाला तर आधी काय बघायचे, ऑप्शन बघायचे, ठीक आहे. ऑप्शन आपण काटू पण शकतो. बघा आता नाऊन सुरुवात कुठं होणार आहे. आता मला सांगा द इंडियन एलिफंट इज अ कल्चरल सिम्बॉल थ्रू एशिया, बरोबर आहे. हे होऊ शकते का, आपले ऑप्शन बघू आपण आधी ए बी सी डी ए बी. अरे बापरे, चारीचे चारी ऑप्शन आहे. सर्वांनी सुरुवात कशाला होणार आहे, ए पासून, बरोबर आहे. म्हणजे आपण सरळ पकडून चालू की ए हे झालं आपलं पहिलं ऑप्शन, किंवा आपलं काय होतं पॅराजंबल नुसार पहिलं वाक्य आपलं कोण झालं, ए झालं. द इंडियन एलिफंट इज अ कल्चरल सिम्बॉल थ्रू आउट एशिया. जो भारताचा जो एलिफंट आहे त्यांना काय केलेलं आहे, एक सांस्कृतिक वारसा किंवा सांस्कृतिक सिम्बॉल म्हणून त्यांना पूर्ण आशियाने काय केलेलं आहे, त्याला मान दिलेलं आहे. भारताचा जो हत्ती आहे, बरोबर, वारसा आहे म्हणतात ना, हा. मग तसंच इथे भारताच्या हत्तीला काय केलेलं आहे, पूर्ण आशियाने काय केलेलं आहे, एक सांस्कृतिक एक वारसा हक्क म्हणून काय केलेले, निवड केलेली आहे. का निवड केलेली आहे आता बघू आपण ते. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे नंतरचा, आता याच्यानंतर काय होते बघू शकतो. आता ह्याच्यानंतर हे होऊ शकते का, दॅट इज अ बिकॉज द टायगर कॉल्ड नेशन एनिमल, होऊ शकते का, ठीक आहे, बघू शकतो आपण. त्यानंतर इन इंडिया इट हॅज बीन चूजन ॲज अ नेशन हेरिटेज एनिमल. बघा आता त्याच्यानंतर हे येऊ शकते, आपण काय येऊ शकते, इन इंडिया इट हॅज बीन चूजन ॲज द नेशन हेरिटेज एनिमल. काय केलंय त्यांनी, भारतानं काय चूज केले, नेशन हेरिटेज. भारतानं याला जागतिक वारसा प्राणी म्हणून हे काय म्हणाले, त्याला नॉमिनेट करेले, त्याला प्रसिद्ध करेले. कशाला, तर या हत्तीला, बरोबर. म्हणजे याच्यानंतर या हत्तीनंतर सरळ दुसरं वाक्य कोणतं येऊ शकतं आपलं, हे इट हॅज बीन चूजन द नेशन हेरिटेज इन इंडिया. त्याच्यानंतर वाक्य येऊ शकते का, दॅट इज बिकॉज, कशामुळं या हत्तीला वारसा प्राणी का आपण हे केलेले, दॅट इज बिकॉज, कशामुळं, कारण की टायगर इज कॉल्ड अ नॅशनल एनिमल. कारण की वाघाला काय केलेलं आहे आपण राष्ट्रीय प्राणी म्हणून काय केलेलं आहे, घोषित केले. वाघाला राष्ट्रीय प्राणी घोषित केल्यामुळं याला आपल्या हत्तीला काय वारसा प्राणी म्हणून घोषित करावं लागलं. म्हणजे 3 नंबरचं वाक्य हे आपलं, बरोबर. 4 नंबरचं देर आर द अबाउट इन 28,000 एलिफंट इन इंडिया अँड 25% देन द आर इन कर्नाटका, बरोबर. टोटल भारतामध्ये 2800 एलिफंट येतात, बरोबर आहे. किती एलिफंट येतं, 2800 एलिफंट येतं. पण त्या 2800 पैकी कर्नाटकमध्ये किती फक्त 25%, म्हणजे जवळपास 700. किती येतं, 700. तर आपलं बरोबर उत्तर काय येणार आहे, बरोबर उत्तर येणार मित्रांनो, पहिलं आपलं ए नंतर येणार आहे आपलं सी, ए नंतर सी कुठे आपलं, हा ए नंतर सी नंतर बी नंतर डी, बरोबर. म्हणजे येणार आहे आपला पहिलं जे आशियामध्ये पूर्ण हत्ती होते त्यांना कल्चर वारसा दिला. कशामुळे वारसा दिला, कारण की भारताने वारसा प्राणी म्हणून हक्क केला. वारसा प्राणी कशामुळे त्याला दिला, कारण की आपल्या वाघाला काय केलेलं, ऑलरेडी नॅशनल एनिमल म्हणून घोषित केलेले. आणि पूर्ण त्यांनी काय केलेलं, इंडियामध्ये टोटल 2800 हत्ती येतात, 2800 पैकी 25% कशामध्ये येतं, कर्नाटकामध्ये येतं. चला नंतरचा प्रश्न बघू आपण. नंतरचा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन, फिल इन द ब्लँक्स. हॅव यू एव्हर सीन, रिकामी जागा, रेनबो.
वन अँड अ. अरे हे तर आर्टिकल आहे आपलं, सरळ सरळ सोपं सोपं नाही का. हे आपलं आता आर्टिकल म्हणल्यावर अँड येणार आहे, वन येणार आहे का, नाही. आता नो वर्ड रिक्वायर्ड किंवा अ हे येऊ शकते, होऊ शकते. आता बघा काय दिलेलं आहे सरळ सरळ यांनी, हॅव यू एव्हर सीन अ रेनबो. तू कधी इंद्रधनुष्य बघितलं आहे का. आता इंद्रधनुष्य हे नाव कसं आहे, अनिश्चित आहे. कसं आहे, अनिश्चित आहे. आता मला सांगा इंद्रधनुष्य अनिश्चितच म्हणता येईल त्याला, इंद्रधनुष्य काय सरळ सरळ अनिश्चित. तर अनिश्चित नामासाठी मी सरळ सरळ सांगितलं, दोन सांगितलं होतं, एक अ किंवा अँड. काय वापरलं होतं, अ किंवा अँड. पण अँड का वापरतो, ज्यावेळेस ए ई आय ओ यू हे जे शब्द असते, हे जेव्हा स्वर असतील त्यावेळेस अँड वापरतो. मग जर अँड नसेल तर मग सरळ सरळ काय येणार आहे, अ येणार आहे. काय येणार आहे, अ. म्हणजे बरोबर उत्तर कोणतं आहे आपलं, 4 नंबरचं. कोणतं उत्तर आहे मित्रांनो, 4 नंबरचं आपलं बरोबर उत्तर आहे. म्हणजे आपलं कसं होणार आहे, हॅव यू एव्हर सीन अ रेनबो, हे काय त्याचं बरोबर उत्तर राहणार आहे. चला नंतरचा प्रश्न आपण बघूया. नंतरचा आहे मित्रांनो, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन, फिल इन द ब्लँक्स. आता पुन्हा फिल इन द ब्लँक, पुन्हा रिकामी जागा भरा, पुन्हा गाळलेली जागा भरा. कशामुळे गाळलेली जागा भरा ते बघा. होता कोणता प्रश्न. नवीन इज इन माय क्लास. नवीन हा माझ्या क्लासमध्ये आहे, रिकामी जागा, इन अ डिफरंट सेक्शन. नवीन हा माझ्या क्लासमध्ये आहे. आता क्लास एक असो, समजा मी शिकतोय 5व्या वर्गामध्ये, बरोबर. पण या 5व्या वर्गामध्ये पण सेक्शन येतं, ए बी सी डी. नवीन हा 5व्या वर्गात आहे, हा माझ्याबरोबर शिकतोय, पण या 4 सेक्शन पैकी कोणत्या तरी सेक्शनला आहे. समजा मी जर ए ला असेल तर तो बी ला असू शकते. म्हणजे काय झालं, डिफरंट सेक्शन मध्ये. मग इथं काय होऊ शकतो, नवीन इज इन माय क्लास, रिकामी जागा इन अ डिफरंट सेक्शन, बरोबर. आता बघा, इफ बट सो अँड. इफ बट सो आणि अँड. आता इफ म्हणजे काय होतं मित्रांनो, जर. नवीन हा माझ्या क्लासमध्ये, जर तो डिफरंट सेक्शन मध्ये. काही लॉजिक लागलं का याच्यामध्ये, काही लॉजिक लागलं का, नाही. दुसरा ऑप्शन कोणता मित्रांनो, बट. बटचा अर्थ काय होते, पण. बटचा अर्थ काय होते, पण. त्यानंतर तिसरा ऑप्शन काय मित्रांनो, सो. सो म्हणजे काय होते, म्हणून. सो म्हणजे काय होते मित्रांनो, म्हणून. आता मला सांगा, नवीन इज इन माय क्लास, सो इन अ डिफरंट सेक्शन. काही लॉजिक लागलं याचं, याचं पण काही लॉजिक लागत नाही. अँड म्हणजे आणि. अँड म्हणजे काय होते, आणि. नवीन इज इन माय क्लास आणि डिफरंट सेक्शन, असं काय होणार का, नाही. तर बरोबर उत्तर राहणार मित्रांनो, बट. काय राहणार आहे, बट. काय राहणार आहे मित्रांनो, बट. नवीन इज इन माय क्लास बट, पण तो दुसऱ्या सेक्शन मध्ये शिकायला आहे. हे काय झालेलं आहे मित्रांनो, बरोबर उत्तर झाले. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न मित्रांनो, आणि नंतरचा प्रश्न, आणि हा आपला याचा शेवटचा प्रश्न राहील, शेवटचा. कारण की वनरक्षक भरतीमध्ये जवळपास 15 प्रश्न येतात आणि आपण 15 प्रश्नाची सिरीज चालू केलेली, बरोबर. तर सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम. काय मित्रांनो म्हणतात, सिनोनिम. काय म्हणलेले, सिनोनिम. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम. सिनोनिम्स म्हणजे सरळ सरळ समानार्थी शब्द ओळखा. आता समानार्थी शब्द ओळखायचा, पण कशाचा समानार्थी शब्द ओळखायचा, तर ट्रँक्विल. ट्रँक्विल या शब्दाचा काय ओळखायचा मित्रांनो, समानार्थी शब्द ओळखायचा आहे. ट्रँक्विल म्हणजे काय होते मित्रांनो, सरळ सरळ तुम्हाला सांगून देतो मी. ट्रँक्विल म्हणजे काय होते, शांत. आता लगेच तुम्ही सांगून द्याल ट्रँक्विल सर शांत. मग 4 ऑप्शन कोणते, सॉफ्ट, डिफिकल्ट, हार्ड आणि काम. आता मला सांगा, सॉफ्ट, डिफिकल्ट, हार्ड आणि काम. आता मला सांगा, ट्रँक्विल तर शांत असेल तर या 4 शब्दापैकी कोणता बरोबर उत्तर यायला पाहिजे, तर सरळ सरळ सॉफ्ट. सॉफ्ट म्हणजे मऊ, शांत आणि मऊ. काही डिफरंट हे का, काही समानार्थी शब्द काही समान आहे का, नाही. डिफिकल्ट म्हणजे अवघड किंवा कठीण पण त्याला म्हणू शकतो. काही मिळेल झालंय का, हार्ड. हार्ड म्हणजे कठीण किंवा अवघड, दोन्ही पण हे होऊ शकतात, बरोबर. म्हणजे डिफिकल्ट आणि हार्ड हे दोन्ही पण येणार नाही. काम. काम म्हणजे काय मित्रांनो, शांत. काम म्हणजे काय होते, शांत. काम म्हणजे काय होते, शांत. म्हणजे ट्रँक्विल या शब्दाचा समानार्थी शब्द काय आला पाहिजे मित्रांनो, काम, बरोबर. बरोबर काय आला पाहिजे, काम. तर अशा प्रकारे आपण जी PYQ ची सिरीज चालू केलेली आहे, हा त्याच्यामधला शेवटचा आपला प्रश्न होता मित्रांनो. तर असे PYQ चे प्रश्न आपण नेहमी पाहत राहू. आमच्या संघात जुळत राहा ज्ञान अकॅडमीवर. जय हिंद मित्रांनो.